आणि विचार केला तर नक्कीच 7 स्टार या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिग्राफ देखील केले जात आहे. अभय खुने सर देखील जॉईंट आहेत ऑपरेटिंगच्या भूमिकेत. चांगले समालोचक देखील आहेत आणि तसेच कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल अजय कराले यांना देखील पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेत. चांगलं क्षणचित्र आणि कोणताही मात्र चेंडू पर्यंत चेंडू मात्र सोडत नाहीये असे एक टॅलेंटेड कॅमेरामॅन आपण पाहतोय अजयजी कराले. तसेच आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये राजेश मुकणे सर देखील जॉईंट आहेत आजच्या दिवसामध्ये. तसेच स्कोर कार्डच्या भूमिकेत आपण पाहू शकाल महेंद्र डोंगरे आमच्या सोबत जॉईंट आहेत. या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार देखील व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या कडे. एका साईडला असेल मात्र मोऱ्याचा पाडा आणि एका साईडला असेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. क्रमांक 1चं षटक सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर आला. विशाल आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. विशाल चौधरी आणि जयेश कंटेला आपण पाहतोय. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर. गेम इज ऑन. पहिलाच बॉल थोडीशी ते लाईन मिस करताना आपण पाहतोय आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होताना पाहतोय. संघाचं श्री गणेशा खातं खोलतंय ते मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात. एक रन्स इथे कंप्लीट होताना पाहतोय टीमच्या खात्यामध्ये. इथे पाहावं लागेल नक्कीच चांगल्या पद्धतीने बॉल टाकला गेला त्यानंतर टप्पा पडला त्यानंतर पुन्हा एकदा बॉल थोडासा इथे बॅटच्या खालून निघून गेला आणि विकेट किपर कोणती चूक करत नाही. बॉल पकडला गेला अशा पद्धतीने हा डॉट बॉल जो मात्र आपण पाहतोय सौरभ या गोलंदाजाकडनं. हो इथे पाहूया टॉपेज लागलाय. फटका थोडासा मिसफील्ड थोडी पाहायला मिळाली कारण की झेल घेण्याची संधी होती आणि कॅचेस विन द मॅचेस. सातत्याने क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये विचार केला तर झेल पकडणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीचं आता या मॅच मध्ये थोडंसं झेल सोडताना आपण पाहतोय कारण या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात यात काही शंका नाहीये. कारण की आज आतापर्यंत आपण क्रिकेटमध्ये नक्कीच अनुभवलंय की ज्या फलंदाजाची आपण कॅच सोडतो तोच फलंदाज मैदानामध्ये हाहाकार माजवतो. या मैदानामध्ये तशा प्रकारचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? विशालची कॅच इथे ड्रॉप होताना आपण पाहतोय. सरळ समोर लॉफ्ट केलंय क्षेत्ररक्षक. शॉट मिड ऑफचा येतोय. राहुल आला बॉलवर तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट करताना आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने टीमच्या खात्यामध्ये धावा आपण पाहतोय 3 या आकड्यावर. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल वाईड त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक पुन्हा एकदा सिंगल अशा पद्धतीने. ओहो आडवा बॅटने प्रहार केलाय. पाहूया मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय बॅटर विशालच्या बॅटमधनं चौकार. नक्कीच ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका इथे नक्कीच पाहायला मिळाला. अशा पद्धतीने 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 7 या आकड्यावर पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढील बॉल समोर लॉफ्ट केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि शेवटच्या मोमेंटला अजय आला बॉलवर. त्यानंतर कृपाल देखील आला होता आणि नक्कीच अजयने गुड फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून कारण की वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईन सहजरित्या इथे क्लिअर करू शकतो पण ज्या पद्धतीने प्रयत्न केले नक्कीच प्रयत्नांना देखील इथे दाद द्यावी लागेल. अजयच्या शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. अशा पद्धतीने धावसंख्या आपण पाहू शकाल ती मात्र 9 या आकड्यावर. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विशाल ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. विशालसाठी हा बॉल फुलर लाईनचा होता. पाहूया इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल गॅप सिलेक्शन केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय 3-3 बॉलच्या मागे आणि नक्कीच शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे बॉल अडवण्यामध्ये यश इथे संपादन झालं आणि अशा पद्धतीने
3 रन्स इथे कंप्लीट करताना आपण पाहिलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून ते पाहायला मिळाल्या. कारण नक्कीच विचार केला क्रिकेटमध्ये कॉल देखील खूप महत्वाचा असतो आणि ज्या पद्धतीने एक 3 धावांचा कॉल ज्या अनुषंगाने ते दिला होता आणि त्या पद्धतीचा कॉल इथे कंप्लीट देखील करताना आपण विशाल आणि जयेशला पाहिलं. सौरभचं क्रमांक 1चं षटक इथे कंप्लीट झालं. एका ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावर आणि नक्कीच अजूनही विकेट नाहीये आणि ही सातत्याने मनामध्ये भीती जी मात्र दरवळत असेल गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच आंबेटेंबे या संघासमोर. विकेट घेणं खूप गरजेचं राहील. विशाल आणि जयेश ही जोडी आली मैदानामध्ये आणि ज्या पद्धतीने विचार केला तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. फिल्डिंग चांगल्या पद्धतीने जी मात्र सेट केली आहे आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे त्या पद्धतीची फिल्डिंग जी मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आंबेटेंबे या संघासमोर. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मोऱ्याचा पाडा ब संघ या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. विशाल आणि जयेश. विशालच्या माध्यमातून आतापर्यंत एकेरी धाव, एक चौकार, एक दुहेरी धाव, एक तिहेरी धाव अशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये देताना आपण विशालला पाहतोय. गुड बॅटिंग जी मात्र विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय. जयेश त्यांनी आतापर्यंत 1 धाव आपल्या बॅटमधनं कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या संघासाठी. ते पाहावं लागेल क्रमांक 2चं षटक जे मात्र मार्गस्थ असेल आणि सॅम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सॅम गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने कॉमेडी बॉक्स एंड कडनं इथे सज्ज असेल. ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय तो मात्र विशालला. विशालसाठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर धमाका. बिग हिट केलाय आणि बॉल गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. पहिल्या बॉलवर सॅमचं इथे स्वागत केलंय. ज्या पद्धतीने विचार केला सॅमचं तर नक्कीच आता थोडा दबाव जो मात्र विशाल या बॅटरने टाकलाय. कारण की पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. ज्या जोशाने ज्या उद्देशाने गोलंदाजीचं मात्र भार सांभाळतोय त्या पद्धतीने इथे पुन्हा एकदा कमबॅक करेल का. आडव्या बॅटने बॉटम हँडचा वापर करायचा प्रयत्न इथे केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि नक्कीच हा डॉट बॉल आपण उल्लेख केला होता खरं तर या मॅच मध्ये की नक्कीच कमबॅक मात्र खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीचं कमबॅक सॅम करेल का. अखेर दुसऱ्या बॉलवर इथे डॉट टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलंय. इथे पाहावं लागेल येणारे अजूनही 4 बॉल असतील आणि 4 बॉल मध्ये फुलर लाईनचा बॉल होता. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. पाहावं लागेल प्रश्न विचारलाय पंचांकडे आणि पंचाने देखील दिले उत्तर. विकेट लागते पहिली मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच स्वराज्य. जर विचार केला तर नक्कीच धक्का लागतो. पहिला विकेट ज्या विकेटची नक्कीच आवश्यकता होती ती विकेट तर मिळाली आहे पण नक्कीच ज्या विकेट ज्या रन्सची इथे आवश्यकता नव्हती ती रन्स घेण्यामध्ये नक्कीच इथे मोह आवरू शकला नाही. ते मात्र बॅटिंग करणारी टीम आणि नक्कीच एक विकेट गमावली. अशा पद्धतीने धक्का पहिला लागतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 18 या आकड्यावर. ओहो पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. पाहावं लागेल आणि जीवाच्या आतंकीने ही धाव इथे कंप्लीट केली आपल्या संघासाठी. आज आम्हाला लढायची आमच्या गाभासाठी, आज आम्हाला लढायची आमच्या नावासाठी आणि ज्या पद्धतीचं नक्कीच इथे आपण विचार केला तर एक उदाहरण जो मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच विशालकडनं इथे पाहतोय.
सॅमचा हा बॉल इथे पाहूया, फटका थोडा फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवर आणि कोणताही नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षक अजय सुद्धा धावत होते, त्यानंतर कृपाल देखील धावत होता, पण तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करू शकतात बॅटिंग करणारी टीम. अशा पद्धतीने 2च्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावर आपण पाहतोय. सॅमच्या गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं या मॅच मध्ये आणि त्या पद्धतीचं कमबॅक एक नक्कीच पाहायला मिळालं. ते मात्र सॅमच्या माध्यमातून क्रमांक 2चं षटक जे सुरू आहे मैदानामध्ये, विकेट घेण्याची मात्र आवश्यकता होती, ती विकेट देखील इथे त्याच्या गोलंदाजीकडनं इथे पाहायला मिळाली. हो, इथे थोडंसं पुन्हा एकदा लाईन मिस करताना आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना आणि टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 22 या आकड्यावर. दुपार 17 आणि दुपारच्या 17 मध्ये नक्की शांत पद्धतीने हा खेळ, ही स्पर्धा आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. तो मात्र पाटगावकर चषक 2024चा हा 16 इथे पाहावं लागेल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल गेलाय लो, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय सिक्सर. एक सेन्सिबल फटका जो मात्र विशालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नक्कीच युक्तीचा वापर ज्या पद्धतीने विशालने केला, एक सिक्सर देखील पाहायला मिळाला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं उदाहरण मात्र विशालने ते पेश केलं या मैदानामध्ये. अशा पद्धतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. शेवटच्या बॉलवर देखील एक षटकार जो मात्र पाहायला मिळाला सॅमच्या आणि धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 28 या आकड्यावर. 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 12 बॉलचा खेळ मात्र समाप्त झाला. अजूनही 12 बॉल ज्या इनिंग मधले शेष असतील आणि नक्की ज्या पद्धतीने सौरभने 12 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर सॅमवर थोडं आक्रमण आलं आणि इथून मात्र कमबॅक करायचं असेल तर नक्कीच इथे विकेट घेणं खूप गरजेचं राहील. ज्या पद्धतीने विशाल फटकेबाजी करतोय त्याला देखील इथे रोखणं गरजेचं राहील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय सुनील त्याच्या बॅटमधनं 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे, स्वराज एकदम कडक बोलणार, स्वराज ना, स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि एका साइडला मोऱ्याचा पाडा हा संघ आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, इथे पाहावं लागेल मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि एक धाव तर कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला, इथे सेकंड धाव कंप्लीट होईल का प्रश्न विचारलाय आणि पाहावं लागेल प्रश्नाचं उत्तर पंचाने दिलाय होय. ही सेकंड धाव इथे डेफिनेटली कंप्लीट झाले आणि नक्कीच 1 धावेचं कन्वर्ट दुहेरी धावेने होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या ती मात्र पाहतोय बॅटिंग करणारी टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाची नक्कीच 30 या आकड्यावर. ओहो, इथे चांगला बॉल आणि चांगली लाईन, टप्पा पडला गुळल्यान स्पॉट मध्ये, त्यानंतर टप्प्याने बॉलने थोडी उचली घेताना आपण पाहतोय आणि नक्कीच ऑन फील्ड अंपायर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना DRH ची मागणी त्यांनी देखील केली. नेक्स्ट बॉल साठी DRH ची मागणी ऑन फील्डच्या अंपायर यांनी या पुढील बॉलवर इथे चेक केलं जाईल. जीत गोलंदाजी ट्रॅकवर. हो, इथे पाहावं लागेल घडलंय काय थोडस इथे आणि विकेट सॅक्रिफाईस करताना आपण पाहतोय बॅटर सुनीलला वाईट प्लस विकेट ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आणि नक्कीच विचार केला तर विशालच्या बॅटमधनं धावा येतात आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम सध्याच्या घडीला सुनील करताना आपण पाहतोय.
ज्या पद्धतीचं नक्कीच कॉलिंग, ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन जे विशालने दिले आपल्या संघासाठी, त्याच अर्थाने आणि त्याच अनुषंगाने विचार केला तर नक्कीच विशालला स्ट्राईकवर आणायचं काम सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे हा संघ करताना आपण पाहतोय. चला फेअर डिलिव्हरी आहे. गुड बॉलिंग. सध्याच्या घडीला आक्षेप घेतला होता, प्रश्न मात्र पंचांकडे विचारला होता आणि त्या प्रश्नाला आणि त्या अभिषेकला देखील ते नक्कीच सहजरित्या जीतने ते हँडल केलं. सध्याच्या घडीला विचार केला जीत गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने कॉमेडी बॉक्स एंड करणे ते सज्ज होताना आपण पाहतोय. विशाल हो इथे पाहावं लागेल, थोडीशी लाईन मिस करताना आपण पाहतोय. जीतला व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जी मात्र पाहतोय 32 या आकड्यावर. चांगली जी मात्र सुरुवात आणि चांगली बॅटिंग जी मात्र विशालच्या बॅटमधनं आतापर्यंत एक सिक्सर, एक चौकार, एक तिहेरी धाव, 2 दुहेरी धावा, एक सिंगल, अशा भरपूर रन्स मात्र त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहतोय. हो इथे सलमान दिले बॉलला, बॉल लावून द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्रशक्ती ते उपस्थित, एक सिंगल आणि पाहावं लागेल तिचं कन्वर्ट झालंय डबलने. आणि देखील थोडीशी फेकी खराब, फेकी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली होती पण थोडं यष्टी रक्षक थोडस इथे मिस होताना आपण पाहिले आणि एका सिंगलचं नक्की डबल मध्ये कन्वर्ट होताना आपण पाहिलं. अशा पद्धतीने 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहतोय आणि नक्कीच स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावर. क्रमांक 3चं षटक जीत, राईट ऑफ द विकेट. हो इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन बॉटम हॅन्डचा वापर चांगल्या पद्धतीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने आणखीन पुढे सरकताना पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 36 या आकड्यावर. जर विचार केला जीतच्या गोलंदाजीचा, पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल जो मात्र पाहतोय, त्यानंतर तिसरा बॉल जो मात्र व्हाईट प्लस एक विकेट आपण पाहिली, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव. हो इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने इथे टप्पा मात्र मिळत नाहीये, सातत्याने त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. जीतला चांगली गोलंदाजी करतोय, फटके अजूनही येत नाहीये पण मात्र इथे लाईन थोडीशी सातत्याने मिस करताना आपण पाहतोय. गोलंदाज जीतला विचार केला विशालचा, चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करतोय आणि जीत चांगली गोलंदाजी देखील करतोय. हो इथे पाहावं लागेल आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रशक्ती ते उपस्थित होता आणि डायरेक्ट हिटची संधी जी मात्र निर्माण झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा थोडस फेकी थोडी खराब पाहायला मिळाली आणि त्याचं नक्कीच एक सिंगल मध्ये कन्वर्ट होताना आपण पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 38 या आकड्यावर. ज्या पद्धतीने इथे नक्कीच सुरुवात हवी होती बॅटिंग करणारी टीम म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाला, त्या पद्धतीची इथे नक्कीच सुरुवात मिळाली. विशाल सलामीचा बॅटर मैदानामध्ये दाखल आहे आणि अजूनही मात्र विकेट सोडायचं नाव घेत नाहीये. हो इथे पाहावं लागेल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका बसला, झेलची संधी असेल आणि झेल पकडेल का, आणि नक्कीच पुन्हा एकदा झेल सोडले आणि या चुका सातत्याने मात्र पाहायला मिळतात.
मात्र मोऱ्याचा पाडा ब या संघाकडनं, कारण की विशालला 2 जीवदान आतापर्यंत मात्र मिळालेत आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच विचार केला विशालचा तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील विशालला एक जीवनदान मिळालं होतं आणि मी चर्चा केली होती की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या फलंदाजाची आपण कॅच सोडतो तोच जखमेवर मीठ चोलायचं काम करतो आणि त्याच पद्धतीची फलंदाजी विशाल इथे करताना आपण पाहतोय. आणि आतापर्यंत विशालच्या बॅट मधनं 14 बॉल आणि 23 धावांची खेळी पाहतोय. त्यामध्ये एक सिक्सर, एक चौकार देखील आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचे, घाई करायचे मित्रांनो, कारण की अजूनही भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे. बॅड लाईटचा अपील चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये. नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ पाटगावकर चषक 2024चा हा थरार महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. ओहो, अजय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, थोडीशी ते नक्कीच लाईन मिस, थोडासा खराब बॉल जो मात्र अजयच्या माध्यमातून सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि अत्यंत जबरदस्त कामगिरी बॅटिंग करणारी टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाची. ओहो, आणखीन एक वाईट बॉल. जर विचार केला या मॅचचा या इनिंगचा तर नक्कीच इथे बॅटने धावा कमी आल्यात, पण नक्कीच वाईट आणि एक्स्ट्राच्या धावा जास्तीत जास्त येतात, कारण की सातत्याने त्या चुका ज्या मात्र पाहायला मिळतात गोलंदाजी करणार टीम कडनं, मोऱ्याचा पाडा ब संघाकडनं. आणि आता थोडस पुन्हा एकदा चेंजेस, बॉलर इथे चेंज करायचा निर्णय जो मात्र कॅप्टनने केलाय आणि ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच आता विशालची विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. ती विकेट घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, प्रयत्नांना इथे यश प्राप्त होत नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये भरपूर घेतात, पण प्रयत्न इथे सफळ होत नाहीये. या मॅच मध्ये विशाल फलंदाज, चांगली फलंदाजी, त्याच्या बॅट मध्ये 14 बॉल 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना पाहतोय. अजय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आता न्यू गोलंदाज म्हणजे चेंजेस केले त्यानंतर आता आर्यनला आपण पाहू शकाल. अजय नंतर आर्यन. गेम इज ऑन. पहिलाच बॉल विशाल साठी आणि ज्या पद्धतीने नक्कीच अजयने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली खराब आर्यन या गोलंदाजाची. आणखीन एक वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 45 या आकड्यावर. हो, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहावं लागेल. शॉर्ट पॉइंटला क्षेत्रशक्ती ते आला, बॉल अडवला गेला, तोपर्यंत आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 44 या आकड्यावर. रोशन स्विजिटचा फटका खेळायचा प्रयत्न इथे केला होता, पाहूया कोणती चूक करत नाही यष्टीरक्षक आणि नक्कीच विकेटचं पतन आणि धक्का लागतोय तिसरा जो मात्र मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाला. साजाई संघाचा कॅप्टन आणि आगाशी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे. खोदून काढले बॉलला, इथे पाहावं लागेल दुसऱ्या धावचा कॉल आणि इथे थोडीशी नक्कीच आत्मविश्वास इथे कमी पडला. नक्कीच धाव घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती. सेकंडचा कॉल देखील दिला होता, पण त्यानंतर थोडस इथे व्यत्यय आलं आणि नक्कीच आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली. अशा पद्धतीने विचार केला तर धक्का लागतोय चौथा स्वराज्य प्रतिष्ठान ते मात्र आंबेटेंबे या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय मनीष
चौधरीला. नक्कीच मनीष चौधरी इथून येणाऱ्या प्रत्येक बॉलवर अटॅक इथे चढू शकाल का, ज्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच चांगली पर्सनॅलिटी ची मात्र आपण पाहतोय. बॅटम पॅड मध्ये ते चेंडू टाकला होता, थोडीशी नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. साजर संघाचा कॅप्टन आणि आगाशी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे, इथे टॉसका बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे लगेचच प्लीज. साजय संघाचा कॅप्टन आणि आगाशी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन. तर आगाशी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्याचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. तर साजय संघाचा कॅप्टन लहूदादा गायकर, आपणास विनंती असेल की लगेच आपला टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन इथे दाखल करायचे. चार बॉल आतापर्यंत आर्यन याच्या माध्यमातून इथे पाहतोय. सेकंड लास्ट बॉल असेल आर्यनचा. नवकुऱ्या त्याचा फलंदाजी ते पाहावं लागेल, एसटी रक्षक कोणती चूक करत नाहीये आणि टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर राजचा खेळ आणि विकेट लागते 5वी मैदानामध्ये. बॅटिंग करणार टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाला. नक्कीच विचार केला तर आर्यनची आम्हाला काही माहिती ते आले. अत्यंत कमी कालखंडामध्ये टेनिस क्रिकेट मध्ये पाऊल ठेवायचं काम आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न इथे पूर्ण करताना आर्यनला आपण पाहतोय. 13 वर्षाचा हा गोलंदाज आपण पाहतोय आणि नक्कीच आर्यनचं स्वप्न आज टेनिस क्रिकेट पटलामध्ये पाऊल ठेवायचं काम जे मात्र केलं आणि ते स्वप्न इथे चांगल्या पद्धतीने पूर्ण होताना पाहतो. इथे पाहावं लागेल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणताही क्षेत्रशक्ती ते नाहीये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धावा आपण पाहतोय 50 या आकड्यावर. ज्या पद्धतीने नक्कीच विचार केला होता त्या पद्धतीची ते नक्कीच एक टोटल जो मात्र उभारू शकला म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे हा संघ 50 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर पाहतो. 51 धावांचं जे आव्हान बॅटिंग आता फिल्डिंग करणार टीम समोर ठेवलंय ते मात्र मोऱ्याचा पाडा या संघासमोर. सातत्याने आपण त्यांचा खेळ पाहतो आणि नक्कीच कुटलकर चषकामध्ये एक विनिंग संघ म्हणजेच मोराचा पाडा संघ आणि 24 बॉल 51 धावांचं इथे टार्गेट चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया. दसई गावाला बिलॉंग करणारे आणि दसई नाही तर मुरबाड तालुक्याचा एक बुलंद आवाज, कोणती स्पर्धा म्हटली की त्यांच्या आवाजाशिवाय पूर्ण होत नाही म्हणजेच राजेशजी मुकणे सरांकडे. थँक्यू सो मच. मधील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आणि पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच खऱ्या अर्थाने आणि दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच जो मात्र आपल्या भेटीला येत आहे. एका बाजूला टीम आगाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट साजई टीम. चला कॅप्टन आपण टॉस साठी लगेच कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं खूप गरजेचं असतं. लव गायकर आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा आणि त्याचबरोबर सोन्या आपला देखील कर्णधार आपण त्वरित पाठवायचा आहे. आगाशी अगेन्स्ट साजई हा पुढील मॅच मात्र आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ब्लॅक स्क्रीन जी समोर आहे त्याच्यासमोर जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहे त्यांना विनंती आपण तिथनं उठायचं आहे. जो काळा पडदा आहे तिथे प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांना विनंती आहे आपण तिथून उठायचं आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत हा कॉल पोहोचवत आहोत.
ब्लॅक स्क्रीन जी समोर आहे, काला पट्टा काला पडदा जिथे लावलाय तिथे जे प्रेक्षक वर्ग बसल्यात, विनंती सहकार्य करा मित्रांनो, आपण तिथून उठायचं लगेच. थँक्यू सो मच. सो त्याचबरोबर आपण पाहतात पाटगावकर चषक 2024 मित्रांनो, आणि खऱ्या अर्थानं 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि 5000 सबस्क्राईब होण्यासाठी फक्त 80 सबस्क्राईब बाकी आहेत. जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या दिवसामध्ये आपले 5000 सबस्क्राईब कंप्लीट झाले पाहिजेत. विनंती असेल जर कोणी या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. सज्ज आहे आणि या दुसऱ्या डाबाला सुरुवात होती. या फिल्डिंगचा विचार केला तर अतिशय फिल्डिंग चांगली सजवली आहे, जिथे मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि एक जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनला. त्याचबरोबर शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. पहिलाच बॉल फुल टॉस वरती आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडलिंग खऱ्या अर्थानं झाला नाही आहे. आणि जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड झाला, तिथे एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीनं विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा या संघाचं अकाउंट या मॅचमध्ये आता ओपन होताना पाहायला मिळतं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर करण तयार आहे. कॉम्बिनेशन अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, इथे चांगला बॉल स्ट्राईक टू द फिल्डर, पकडलाय झेल आणि फलंदाज करण ची पारी या मॅच मध्ये होती फेल. गोल्डन डकचा शिकार करण आता शून्यावरती बाद. करण या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज सुजितला आपण पाहिलं का पहिल्या बॉलवरती सिंगल आली, जिथे फुल लेनचा बॉल त्यानं हाताला होता, त्याच्यावरती जास्त धावा खर्च झाल्या नाहीत. याचं कारण असं की शॉर्ट फाईन लेगला चेंडू क्विकली फील्ड झाला, तिथे एक आली, जशी स्ट्राईक रोटेट झाली. करणला एक चांगला बॉल अटेम्प्ट केला, जिथे इलेव्हेशन झालं नाही आणि त्यानंतर हा झेल खऱ्या अर्थानं राजने त्या ठिकाणी संपादित केला. विकेट कॅरी झाली आणि पहिला धक्का लागत असताना या दुसऱ्या डावामध्ये जिथे 51 धाव्यांचा पाठलाग करते या टीम विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. राहुल येतात तिसऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. आता इथून भागीदारी करावी लागेल. बॅटर तयार. ओहो हो, हा चांगला बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला, थोडेसे फंबल झाले. शॉर्ट थर्ड मॅन, तिथे जर आपण पाहिलं तर ही क्विक सिंगल घेतली गेली. या गुड बॉलिंग आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भरधाव वेगानं चेंडू हाताला होता. परफेक्ट लँड
आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट होत असताना शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे थोडेसे खेळाडू फंबल झाले आणि पाहता पाहता एक धाव या बॉलवरती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. या एक आले आणि एका धावेच्या मधील धावफलक का 2 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना आंबेटंबे संघानं 50 धावा बनवल्या. फायटिंग स्कोर आपण म्हणूयात, कारण 4 ओव्हरच्या षटकांमध्ये 4 षटकांमध्ये धावा खऱ्या अर्थानं तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा 50-55 धावा या मैदानावरती बनवणं गरजेचं. सबमारीन डिलिव्हरी, थोडासा चेंडू खाली राहिला, एक्सेप्ट केलं नव्हतं बॅटरनं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलं गेलं आणि मैदानाच्या थोडासा ड्रामा देखील आपण पाहिला, कारण सिंगल आली लेग बायच्या स्वरूपानं, माफ करा बायच्या स्वरूपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते आणि धावफलक 3 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. गुड बॉलिंग सुजितला आपण पाहताय रनवेवरती, कमालीची गोलंदाजी सध्या स्थितीला तो करतोय, कारण मेंढंडरी पॉवर प्ले षटक आणि त्या षटकामध्ये बॅटर खऱ्या अर्थानं खुलून बॅटिंग करतात. इथे रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना हा डेड बॉल खऱ्या अर्थानं पंचानं घोषित केला. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एक विकेट देखील खऱ्या अर्थानं कॅरी झालेली आहे. सुजितचा फुल टॉस बॉल मिड विकेटला, फटका अतिशय चांगला सजवलाय. एका टप्प्यानंतर खऱ्या अर्थानं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शृंखनाद करणारा हा चौकार, 4 धावा. सात धावा धावफलकावरती जो मात्र जोडला जात आहे. फुललेंचा बॉल होता, तिथे परफेक्ट टायमिंग झालं नाही, परंतु पॉवर प्लेचा षटक असल्या कारणानं जर आपण पाहिलं तर फिल्डिंग मिड विकेटला कोणत्याही प्रकारचा डीप मध्ये तैनात नव्हता खेळाडू आणि ते पहिलं बॅटरनं हा चौकार जो मात्र राहुलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतो. 7 धावा धावफलकावरती स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मेंढंडरी पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक आहे, तो हाताळण्यासाठी गोलंदाज सुजित राईट आर्म ओव्हर द विकेट. फुललेचा बॉल अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं फटका अतिशय चांगला पाहायला मिळतो. थोडे फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग खराब राहिली. हो कलेक्शन चुकलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं. राजनं आपली कामगिरी चोख बजावली होती, परंतु जर आपण पाहिलं सुजितकडनं थोडी मिस्टेक झाली, सिंगल आली आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉलवरती आलेली ही सिंगल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या, जिथे 51 धाव्यांचा पाठलाग करते टीम विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघ जाऊन पोहोचला, तो 8 या धावसंख्येवरती. 18 बॉल मध्ये इथून 43 धाव्यांची गरज. चला स्पीडअप द्या, अधिकचा वेळ आपण घेऊ नका, कारण आपल्याला अजून 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. कारण बॅड लाईट लवकर होते, 5:30 नंतर थोडासा अंधार पडतो आणि बॅड लाईटचं अपील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कोणत्याच प्रकारचं चालणार नाही, याची देखील आपण नोंद घ्या. त्यामुळे सहकार्य करणं गरजेचं आहे. आज उद्घाटनाचा दिवस, त्यामुळे थोडासा उशीर झाला सामना सुरू व्हायला. कमसे कम 12 वाजता इथे पहिला बॉल पडला आणि तरी देखील मॅच खऱ्या अर्थानं टाइम टू टाइम चालत आहे, त्यामुळे सहकार्य करणं गरजेचं आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहताय रोशन येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये, इथे 8 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून आता गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल बॅटरांना. कोणता बॅटर आता जिम्मेदारी घेईल, कारण 51 धावा भरपूर दूरवरचा प्रवास आहे. आता दुसऱ्या गेअरवरती गाडी चालून जमणार नाही. तुम्हाला जर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर गाडी आता टॉप गेअरवरती चालवावी लागेल. ड्रायव्हिंग सीटवरती कोणता बॅटर बसेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा यायच्या होत्या, त्या आल्या नाहीत. एक चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज सुजितची, जिथे त्याने 8 धावा खर्च करत असताना एक मोठा विकेट कॅरी केला. पहिलाच बॉल, हा डिलिव्हरी अतिशय चांगली पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडासा उसळला चेंडू आणि बॅटरला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे विशाल इथे चारूखाने चित होत असताना फेकलाय गोलंदाज रोशन. हा डॉट, सुरुवात चांगली झाली. पहिलाच बॉल गोलंदाज रोशनचा. ओव्हर पिच आहे, प्रथमतः बॅटला कलेक्ट, त्यानंतर पॅडला. चला कामफिट, विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतो धक्का, दुसरा फलंदाज बाद. दोन विकेट खऱ्या अर्थाने लवकर गमावलेले आहेत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेला हा धक्का, सो कॉलिंग खराब होती गोलंदाज विशालची आणि विशालच या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतो. अजय येतात 4थ्या क्रमांकावरती, माफ करा राहुल बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर अजय येताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव फलक जर आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती.
हा बॅटचा एज, बाहेरची कडा, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खेळत असताना अजय देखील या मॅच मध्ये आता शून्याचा शिकार ठरतोय. लागतो धक्का तिसरा, फलंदाज बाद. पाडगाव गावचे उद्योजक सन्माननीय उमेशजी खुने साहेब यांचा शुभागमन होत आहे. त्यांचा करू या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सस्नीय स्वागत. सो कृपाल येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. इथून जर आपण पाहिलं तर आता भागीदारी करावी लागेल, कारण धावफलकावरती धावा फक्त आहेत 8 आणि 51 धावा तुम्हाला बनवायच्यात. मागचा मॅच आपण जर पाहिला असेल तिथे तेजसची बॅटिंग, शिरवली संघाला तिथे विजय मिळवून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा त्याचा राहिला. 2 धावा आणि या 2च धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. मागचा मॅच जर कोणी पाहिला असेल तर खऱ्या अर्थानं जिथे 58 धावा बनवायच्या होत्या शिरवली टीमला, तिथे कमालीची बॅटिंग पेश केली बॅटर तेजसनं. तब्बल 49 धाब्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन राहत असताना तब्बल 49 धाब्यांवरती तो नॉट आउट राहिला आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल केलं होतं. तशी इनिंग साकारावी लागेल. लोबर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फोर्स केलं मिड विकेटला. एक धाव क्विकली येईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला जातो आणि पाहता पाहता या बॉलवरती आता 2 धावा देखील आलेल्या आहेत आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. सो 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही 39 धाव्यांची गरज इथून हा सामना जिंकण्यासाठी. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. ओहो हो, रफ्तार से गिरफ्तार, वेगवान बॉल, हार्ड लेन डिलिव्हरी प्रॉपरली जाऊन जर आपण पाहिलं तर बॉडीवरती चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते या शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम आपण जर पाहिली तर बॅटिंग करतीय विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज. 19.00 ची सरासरी आता ओव्हर मध्ये मेंटेन ठेवावी लागेल. चला फिल्डिंग सेट करा लगेच, अधिकचा वेळ आपण घेत आहे गोलंदाजी करणारी टीम, कारण आपल्याला अजून 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सहकार्य करणं गरजेचं आहे. सो तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सूरज येत आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. इथून 12 बॉल 38 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 19.00 ची सरासरी ठेवायची प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन, म्हणजे आता प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण करावं लागेल. सूरजचा पहिलाच बॉल खेचून मारला, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल, चेंडूच्या खाली रोशनने सोडलाय हा झेल आणि तोडलाय गोलंदाज. सो 2 धावा या बॉलवरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती आला. पहिलाच बॉल अतिशय चांगला फेकला होता, तिथे डाऊन दी बॉल रोशन आला, त्यानं झेल सोडला आणि तब्बल या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, इथे चांगला बॉल बॅटन पॅड मध्ये खऱ्या अर्थानं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि फेकला हा डॉट बॉल. सूरज
हा गोलंदाज आपण पाहता रनवेवरती आहे राईट आर्म डाऊन द विकेटनं आणि अतिशय चांगला अँगल क्रिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो व्हॉट अ बॉल. कमालीचा चेंडू या ठिकाणी देखील फेकला गेलाय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती तब्बल 2 धावा आल्या तिथे झेल सोडला रोशननं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 2 बॉल जे फेकलेत कमालीचे. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि लाईन खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या आपल्याला पाहायला मिळते. या 15 धावा दफलकावरती आहेत. दिल्ली अभी बहुत दूर है. ओहो हो यू मिस आई विल बी डेफिनेटली हिट फटनेजर डिस्ट्रॉय डांडी गुल फलंदाज बाद. सौरभ येत आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग येण्यावरती जिथे पूर्णपणे अडचणीत सापडली. विघ्नहर्ता मोड्याचा पाडा हा क्रिकेट संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. या 8 बॉल मध्ये 36 धावांची गरज म्हणजे 8 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. हा इथे जर आपण पाहिलं तर बॅटची एज अर्ध काम केलं इष्टी रक्षकानं. तू चल मैं तेरे पीछे आया असं सांगत असताना आता सौरभ देखील शून्याचा शिकार फलंदाज बाद. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळले सक्सेसफुल स्ट्रोक. आउटफील्ड या मैदानाची आखे फास्ट. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय 4. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 19. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये इथून गरज आहे ती 32 धावेची.